आयसीसी मध्ये हा सामना झाला. या सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरला रोहन सायमावली. सलामीचा फलंदाज आणि सुंदर षटक हाताळलं रोहन. चला साई माऊली रोहन मॅन ऑफ द मॅचचा टी शर्ट घ्यायला यायचं आहे. या मॅन ऑफ द मॅचचा टी शर्ट देण्यासाठी मी अहमदनगर राजेश जगताप या स्पर्धेचे आयोजन केलेले त्यांना विनंती करते या मॅन ऑफ द मॅचचा टी शर्ट द्यायचा आहे. माही 11 आणि ओम साई मनवेलपाडा. ओम साई मनवेलपाडा विजयपद घेऊन आलेली आहे आणि माही 11 कुठेतरी कमबॅक करावा लागेल. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न सुंदर शॉट होता पण तेवढंच सुंदर क्षेत्ररक्षण. स्टेजच्या बॅक साइडून एंट्री केली. फ्रेम मध्ये राहायचंय. रोहन साई माऊली संघाकडून मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरतोय. कॉंग्रॅच्युलेशन रोहन. चला खेळाडू वृत्ती स्पोर्टमॅनशिप मित्रांनो मैदानाच्या आतमध्ये दिसली. रोहनला मॅन ऑफ द मॅचची टी शर्ट मिळाली. ती त्यांनी यश यश ह्याला दिली. त्या दर्जाचं क्षेत्ररक्षण होतं. क्लास क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमध्ये दिसलं होतं. चला यश दोन दोन मिनिटं थांबायचंय. मॅन ऑफ द मॅच एक स्पोर्टमॅनशिप स्पोर्टमॅन प्रिट दिसली मैदानाच्या आतमध्ये. रोहन ह्याला मॅन ऑफ द मॅचचं टी शर्ट मिळालं होतं ते त्यांनी तुला दिले. काय म्हणशील? काय नाही अडवला बॉल मॅच जिंकले. नक्की कुठेतरी शब्द कमी आहेत बोलायला. मॅच जिंकले. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या झाली आहे ती 5. ओमसाई मनवेलपाडा आणि माही 11 5 धावा झालेल्या आहेत. करत रनरेटनी जर का प्रोजेक्टिव्ह स्कोअर बघायला गेला तर 20 होतील. 20 वरती तर नक्की थांबणार नाही कोण. स्वराज्य प्रीमियर लीग याचा विचार केला तर DBN लाईव्ह यूट्यूब लाईव्ह 5 दिवस हे सामने असणार आहेत. यूट्यूबला तुम्ही सुद्धा घरी बसल्या बसल्या सामन्याचा मजा घेऊ शकता. पण जेवढी मजा ग्राउंडवर येणार आहे ना तेवढी यूट्यूबला नाही येणार. पण यूट्यूबचा विचार केला तर DBN लाईव्ह एक मोठा 55,000 सबस्क्राईब असलेलं हे चॅनल आहे. चला ओम साई मनविलपाडा पॉवर प्ले घेतलेला आहे. महत्वाचा हानामारीचं षटक दुसरा षटक घेतलेला आहे ते ओम साई मनवेलपाडा या संघाने. आणि माय 11 5 इन 5 आउट नियमाचं असणार आहे पॉवर प्लेचा. पहिला चेंडू समालोचन कक्षाकडे डिक्लर झोन मध्ये येताना एकेरी धावेने धावसंख्या पुढे सरकताना धावसंख्या जाऊन पोहोचते ती 6 धावा. चला स्ट्राईक वर विचार केला तर संग्राम आलेला आहे. सुंदर फटका चुकी घडली. चुकीचं रूपांतर 4 धावेने झाले आहे. चला 4 धावेने धावसंख्येचा विचार केला तर 10 धावा. 10 धावा 2 चेंडू झाले आहेत. पॉवर प्लेचे अजून 4 चेंडू मार्गस्थ असताना मोठा फटका. पुन्हा पुन्हा तेच चित्र मैदानाच्या आतमध्ये. चेंडू गेलाय सीमारेषा पार. बंगाल की शक्ल के
तेरे बाप को भूल गया क्या? H2O. डीजे. चला सामन्याच्या दिशेने विचार केला ना तर दोन लगातार दोन चेंडू मध्ये दोन चौकार संग्राम याच्या बॅट मधून आलेले आहेत आणि धावसंख्येचा विचार केला तर 14 आधीच उल्लेख केला होता. हाणामारीचं षटक आहे. पॉवर प्ले म्हणजे प्रत्येक खेळाडू हाणामारीसाठी क्रीज वरती उभा असतो. पुन्हा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. पंचांकडे दाद मागितली होती. कसली दाद मागितली होती? स्टेपची. चेंडू गेला खेळाडू कक्षामध्ये डिक्लेअर झोन मध्ये. 15 धावा. हलक्या हाताने खेळलेला फटका. एकेरी धावने धावसंख्या पुढे सरकताना 16 धावा. दुसऱ्या षटकातील शेवटच्या चेंडू मार्गस्थ असताना धावसंख्या जाऊन पोहोचली 16. फुल टॉस चेंडू बोनस होता पण निर्धाव चेंडूची सांगता होती. दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 16 आणि टायमरचा विचार केला ना आणि आतापर्यंत टायमरचा विचार केला तर फक्त 8.5 मिनिटं राहिलेली आहेत. 8.5 मिनिटात 2 षटक झाले पाहिजे. थँक्यू डीजे. चला स्ट्राईक वर आलाय तो ओमकार आणि पहिला चेंडू नो +1 अशा 2 धावा ऍड होताना दिसतील. पंचाचा विचार केला तर लेगी पंच एबी कुठेतरी खुश दिसतोय. खेळायचं आहे. धावसंख्येचा विचार केला धावसंख्या जाऊन पोहोचली 18 धावा. एकेरी धावेने धावसंख्या जाऊन पोहोचते 1919 ऑन बोर्ड. पुन्हा एकदा स्ट्राईक एंड वरती आलाय तो ओमकार. सलामीची जोडी अजूनही मैदानाच्या आतमध्ये सज्ज आहे. दोघं आपली विकेट सांभाळून घेतात. फुल टॉस चेंडू वळलाय. एकेरी धावेने संतुष्ट राहावा लागणार आहे. एकेरी धावेने धावसंख्या जाऊन पोहोचते 2020 ऑन बोर्ड. 2 चेंडू 20 धावा. 2 चेंडू 20 धावा. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न पण यष्टी रक्षक स्टेपची अपील मागताना आणि अपील करा आणि अपील आणि स्टेप पंच आपल्याला स्टेपचा इशारा करून दाखवताना स्टेप असल्या कारणाने काय होणार माहितीये का? निर्धाव चेंडूची सांगता होणार आहे. बॉल काउंट झाला आणि बॉलचा आता विचार केला तर 3 बॉल झाले आहेत आणि 20 धावा मैदानाच्या आतमध्ये आहेत. 3 चेंडू 20 धावा. तीन चेंडू 20 धावा. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. चेंडू गेला सीमा रेषा पार. कमॉन डीजे. चला थँक्यू डीजे. तिसऱ्या षटकातील 2 शेवटचे चेंडू मार्गस्थ असताना धावसंख्या झाली आहे ती 2425 ऑन बोर्ड. 24 धावा. फुल टॉस चेंडू एकेरी धावेने धावसंख्या पुढे सरकताना नाही दुसऱ्याचा प्रयत्न. तिसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू मार्गस्थ असताना धावसंख्या झाली आहे ती
25 धावा. चला शेवटचा चेंडू मार्गस्थ असताना टायमरचा विचार केला तर 5 मिनिटं बाकी आहेत. ह्याची पण नोंद घ्या, 5 मिनिटं बाकी आहेत फक्त. पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू, धावचीची संधी संधी आणि मित्रांनो संधीचं सोनं करता नाही आलं. तिसऱ्या षटकाच्या समाप्ती नंतर धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 26. कमॉन डीजे. टू 26 ऑन बोर्ड. अमित आलाय, सांघिक चौथं वैयक्तिक पहिलं षटक घेऊन येतात. पहिला चेंडू नॉन स्ट्राईक हँडवर व्हाईटचा कॉल होता, पण चेंडू सारे त्रिफळाला जाऊन आदळला आहे. एक सुंदर गोलंदाजी. चला पहिल्या इनिंगचे शेवटचे 5 चेंडू मार्गस्थ असताना धावसंख्या आहे ती 26 ऑन बोर्ड. चला शेवटचे 3 मिनिटं बाकी आहेत. 4 चेंडू हातावून झाले पाहिजे. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, पण एकेरी धावेने संतुष्ट राहावं लागणार आहे. एकेरी धावेने धावसंख्या जाऊन पोहोचते ती 28 धावा. पहिल्या इनिंगचे 3 चेंडू बाकी आहेत आणि धावसंख्येचा विचार केला तर 28 धावा ओमसाई मनवेलवाडे या संघाने गेल्या आहेत. बघा 3 चेंडू मध्ये मोठे फटके येतील का सिंगल डबल वर जोर दिला जाईल. सुंदर 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 पण सुंदर नाही. सुंदर आहे ते ओमसाई मनवेलवाडे या संघासाठी, कारण अतिरिक्त धाव ऍड होताना दिसते आणि अतिरिक्त धावामुळे धावसंख्या ऍड होताना धावसंख्या जाऊन पोहोचते 2929 ऑन बोर्ड. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चुकी 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 कडे चुकीचे रूपांतर 4 ने धावसंख्या पुढे सरकताना. चार चेंडू डबल 33 ऑन बोर्ड. चला चला 1.5 मिनिटं उरलेला आहे. मी आधीच उल्लेख केला होता 2 चेंडू बाकी होते तेव्हा 3 मिनिटं होती. आता 1:35 34 33 चालू आहे. चांगला चेंडू होता मित्रांनो, चांगला चेंडूला सन्मान करताना दिसत आहेत. शेवटचा चेंडू मार्गस्थ असताना धावसंख्या आहे ती 34 ऑन बोर्ड आणि शेवटच्या चेंडूसाठी स्ट्राईक हँड वरती आला आहे तो संग्राम, ज्याच्या बॅट मधून 12 चेंडू मध्ये 18 वैयक्तिक धावा आल्या आहेत. चला डबल 34 चुकी 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 पुन्हा एकदा चुकी घडताना मैदानाच्या आतमध्ये. Wayboat Remix.
वरद विनायक आणि हरिओम संघ दोन्ही संघाच्या कर्णधारांनी नाणेफेकीसाठी टॉस का बॉक्स मध्ये यायचंय. चला ओम साईराम आणि क्षेत्ररक्षण सुंदर क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमध्ये डाय मारलेली आहे. धावसंख्येचा विचार केला तर एक चेंडू 3 धावा. सुंदर फटका होता. माही 11 ला जर का कमबॅक करायचे असेल तर मोठे फटके खेळावे लागतील. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. धावचीची संधी. थ्रो कुठेतरी स्लो होता. कॉंग्रॅच्युलेशन हरियम टॉस विन. बॅटची हेड चेंडू गेलाय हवे. क्षेत्ररक्षण झालंय झेल टिपलाय. सात धावा. चला मुख्य 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 षटक. पॉवर प्लेचे षटक. 5 इन 5 आउट. कॅल्क्युलेशनचा विचार केला ना तर 18 चेंडू आणि 32 धावा. स्वप्नील आणि राहुल सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये सज्ज आहे. पॉवर प्लेचे षटक. मोठे फटके येतील का. पहिला चेंडू. धावचीची संधी नाही. सो यष्टनकडे चड्डी गेलाय हा. मला वाटलं मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता पण यष्टनच्या मागे चेंडू गेला. दोन चेंडू 9 धावा. चला माही 11 आणि ओम साई मनवेलपाडा. माही 11 ला जर का कमबॅक करावायचे असेल तर मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न असेल.
पण आता सध्या दांडी गुल गेले एक वेगवान गोलंदाजी. पंचांनी निर्णय सांगायचा आहे. 2+1 का? चार चेंडू 11 धावा. माय 11 दोन मोठे हादरे लगातार तंबूच्या दिशेने तासाला आपल्याला दिसते. पुन्हा एकदा निर्धाव चेंडू, धावचीची संधी. यष्टी रक्षक कुठेतरी चुकी करते. चुकीचं रूपांतर एक धाव डिक्लेअरच्या रूपात ऍड होताना दिसते. दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचली 1313 ऑन बोर्ड. चला माही 11 आणि ओमसाई मनवेर बाळाओ. माही 11 कुठेतरी आता मागे मागे आणि मागे चाललाय. 3 चेंडू 15 धावा. हॅलो 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 मयूर. हॅलो हॅलो हॅलो. चला मैदानाच्या आतमध्ये विचार केला तर मयूर कुठेतरी चुकी करते. तिसऱ्या षटकाच्या संपत्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते ती 18 धावा. चला देऊया डीजेला एक संधी.
शेवटचे षटक घेऊन आलाय आपल्या संघासाठी. डावखुरा गोलंदाज मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. टीबीएन लाईव्ह फ्रंट कॅमेऱ्याच्या खालती डायरेक्ट चेंडू जाऊन आदळलाय. माही 11 कुठेतरी सामना हातातून गेला. आता फक्त सामन्यामध्ये विचार केला तर औपचारिकता राहिली आहे आणि सामन्याचा विचार केला तर आता ओमसाई मनवेलवाडा दुसऱ्या विजयीकडे जाताना दिसणार आहे आपल्याला. एक पॉझिटिव्ह इंटेंट या स्पर्धेत लढताना दिसते. चला शेवटचे 2 चेंडू मोठे फटके येतील का एक प्रॅक्टिस म्हणून तरी. फुल टॉस चेंडू. मयूर मयूर एक थ्रो बघायचा होता. जोरात थ्रो करतो अशी त्याची ओळख असते. मोठा फटका. चला कॉंग्रॅच्युलेशन सेकंड विन फ्रॉम ओमसाई मनवेलपाडा. हार्ड लक फ्रॉम माही 11.